आज आपण वापरत असलेल्या 10, 20, 500 किंवा 100 रुपयांच्या नोटा कागदापासून बनलेल्या आहेत. पण आता या कागदी नोटांच्या जागी प्लास्टिकच्या म्हणजेच पॉलिमर नोटा आणण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार RBI सर्वात आधी 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटांचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच काही निवडक भागांमध्ये या नोटा वापरून त्यांची चाचणी केली जाईल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे इतर मूल्यांच्या नोटांचाही विचार केला जाऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की कागदी नोटा असताना प्लास्टिकच्या नोटांची गरज काय? यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. आपल्या कागदी नोटा वारंवार वापरामुळे लवकर फाटतात, खराब होतात आणि पाण्याच्या संपर्कात आल्या तर त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे सरकारला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नवीन नोटा बनवाव्या लागतात. पण पॉलिमर नोटा अधिक मजबूत असतात. त्या सहज फाटत नाहीत, पाण्यामुळे खराब होत नाहीत आणि कागदी नोटांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. इतकंच नाही तर अशा नोटांची बनावट प्रत तयार करणंही खूप कठीण असतं. त्यामुळे बनावट नोटांवर काही प्रमाणात आळा बसू शकतो. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड यांसारख्या अनेक देशांमध्ये पॉलिमर नोटा यशस्वीपणे वापरल्या जात आहेत. आता भारतही त्याच दिशेने पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की उद्यापासून तुमच्या हातातील कागदी नोटा बंद होणार आहेत. सध्या फक्त चाचणी करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर मिळालेल्या अनुभवाच्या आधारे RBI पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला काय वाटतं? भारतात प्लास्टिकच्या नोटा सुरू व्हायला हव्यात का, की सध्याच्या कागदी नोटाच अधिक चांगल्या आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.